नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 23 फेब्रुवारी. 23 फेब्रुवारी महत्वाचे आपण 20 प्रश्न पाहतोय. मित्रांनो, कोणतीही परीक्षा असू दे, स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी हा भाग खूप महत्वाचा आहे आणि आपण व्हिडिओ पाहत असणार तर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक पॉईंट ना पॉईंट आपल्याला समजून जाईल. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, स्वतंत्र नागरी धोरण मंजूर करणारे पहिले राज्य कोणते? तर स्वतंत्र नागरी धोरण मंजूर करणारे पहिले राज्य पाहायला गेलं तर केरळ राज्य आहे, लक्षात असू दे. स्वातंत्र्य नागरी म्हणजे अर्बन धोरण है ना, राज्य केरळ. मंजुरी 13 फेब्रुवारी रोजी दिली. 2026. अध्यक्षता मुख्यमंत्री पिनाराई विजयन. घोषणा 23-24. अर्थसंकल्पात अंदाजे 2050 पर्यंत 80% लोकसंख्या शहरी आणि उद्देश शाश्वत व नियोजित शहरी विकास करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन दुसरा, टिंबटिंब या सॉरी असा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्प या प्रकल्पामुळे किती किलोमीटर नेटवर्क वाढणार आहे, असा आपल्याला सिंपल आणि साधासा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात ठेवा, रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पानुसार या प्रकल्प किती किलोमीटर नेटवर्क वाढणार आहे, तर उत्तर आहे 389 किलोमीटर नेटवर्क वाढणार आहे. डिटेल पाहूया. रेल्वे मल्टी ट्रेकिंग प्रकल्प 18,509 कोटी रुपये खर्च, मंजुरी 14 फेब्रुवारी रोजी. एकूण खर्च 18,509 कोटी. प्रकल्प कसारा ते मनमाड महाराष्ट्र, दिल्ली ते अंबाला दिल्ली हरियाणा आणि बल्लारी ते होसपेट कर्नाटक. 389 किलोमीटर नवीन नेटवर्क वाढ, 3,902 गावांना फायदा. पूर्णता लक्ष्य 2030-31 पर्यंत ते पूर्ण करणार आहे. आपण पाहतोय तिसरा प्रश्न, भारत बौद्ध एआय कन्क्लेव्ह 26 मध्ये टिंबटिंब हा करार कुठे झाला, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे हेच मित्रांनो, पाहायला गेलं तिसऱ्या प्रश्नाचं तर उत्तर आहे भारत मंडपम नवी दिल्ली येथे हा करार झालेला आहे. काय आहे नाव? कोलंबिया आयआयटी बॉम्बे एआय सेंटर. महत्वाचे मुद्दे, 12 फेब्रुवारी 26 रोजी. ठिकाण भारत मंडपम नवी दिल्ली. कार्यक्रम भारत बौद्ध एआय कन्क्लेव्ह 26. लक्षात ठेवा, पॉईंट खूप महत्वाचा आहे. उपस्थित केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हा करार केला. तो उद्देश काय? मॅन्युफॅक्चरिंगसाठी एआय प्रणाली विकसित करणे. मॅन्युफॅक्चरिंगसाठी एआय प्रणाली विकसित करणे या उद्देशाने हा करार करण्यात आलेला आहे. आणि तो कुठे झाला? भारत मंडपम नवी दिल्ली. आणि संयुक्त संशोधन आणि भाषांतर केंद्र याचा पूर्णपणे अभ्यास करण्यासाठी हा पूर्णपणे सुरू करण्यात आलेला आहे. पुढे चौथा प्रश्न, 2050 पर्यंत केरळ किती टक्के लोकसंख्या शहरी असेल? प्रश्न विचारले, केरळमध्ये किती टक्के लोकसंख्या शहरी असेल, तर उत्तर आहे त्यांचा उद्देश आहे 80% लोकसंख्या केरळमध्ये काय असू शकते? शहरी असू शकते. केरळ शहरी लोकसंख्या अंदाज. महत्वाचे मुद्दे, 50 पर्यंत 80% लोक शहरी भागात, नियोजित शहरीकरण भार आणि भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन धोरण शाश्वत विकासावर लक्ष. त्या अनुषंगाने 2050 पर्यंत केरळ 80% लोकसंख्या शहरी असू शकते. आपण पाहतोय पाचवा प्रश्न, भारत मलेशिया करार कोणत्या प्रणालीमध्ये झाला? तर उत्तर आहे यूपीआय डू इट नाव. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. भारत मलेशिया क्यू आर पेमेंट करा. ठीक आहे. 12 फेब्रुवारी 26 रोजी प्रणाली यूपीआय डू इट नाव क्यू आर आणि संस्था NIPL भारत पेमेंट मलेशिया. उद्देश आहे क्रॉस बॉर्डर क्यू आर पेमेंट. यूपीआय उपलब्ध देश UAE, सिंगापूर, फ्रान्स, नेपाळ, भूतान. म्हणजे यूपीआय उपलब्ध असलेले देश कुठले कुठले मित्र हो? UAE आहे, सिंगापूर आहे, फ्रान्स, नेपाळ आहे आणि आता भूतान आणि मलेशियामध्ये सुद्धा यूपीआय पेमेंट सुरू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सहावा प्रश्न पाहतोय. 24-25 मध्ये ट्रस्टला किती कोटी देणग्या मिळाल्या? म्हणजे जेवढे ट्रस्ट होते ना, त्या ट्रस्टला किती कोटी देणग्या मिळाल्या, असा आपल्याला एक प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे 3,826 कोटी देणग्या मिळालेल्या आहेत. निवडणूक ट्रस्ट निधी 24-25. काही प्रश्न येऊ शकतात, त्या अनुषंगाने घेतलेला आहे. एकूण देणगी भेटलेली आहे 3,826 कोटी. त्यापैकी भाजपला मिळालेली आहे 3,157 कोटी. टोटल 82.5%, लक्षात ठेवा. काँग्रेसला 299, TMCला 102 कोटी आणि प्रुडंट इलेक्ट्रॉन ट्रस्ट 2,668 कोटी वाटप. सर्वोच्चाने 2024 मध्ये इलेक्ट्रॉनिक बॉन्ड रद्द केलेला आहे. हा सुद्धा माहित पाहिजे की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड रद्द केलाय सुप्रीम कोर्टाने 2024 मध्ये. मित्रांनो, जी निवडणूक ट्रस्ट निधी असते ती सर्वात जास्त यंदा भाजपला मिळालेली आहे. सेकंड नंबर काँग्रेस आणि 3 नंबर TMCला आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. पुढे सातवा प्रश्न पाहतोय.
देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब कुठे स्थापन झाली? देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब कुठे स्थापन झाली? तर ती मित्रांनो मुंबईमध्ये स्थापन झालेली आहे. ठीक आहे. ठिकाण मुंबई महाराष्ट्र. संस्थेचं नाव आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ. उद्घाटन मंगल प्रभात लोढा यांनी केलं. उद्देश उद्योगांच्या समस्या एआय द्वारे सोडवणे. एमएसएमई साठी प्रक्रिया सुधारणा, विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट अनुभव या अनुषंगाने हे सुरू करण्यात आलेलं आहे. एआय लिव्हिंग लॅब देशातील पहिली कुठे सुरू झाली मित्र हो? मुंबईमध्ये सुरू झालेली आहे. पुढे आपण पाहतोय 8वा प्रश्न. तनुभान कोणत्या युनिटची कॅडेट आहे? तर उत्तर आहे याचं मित्र हो पाहायला गेलं तर युनिट 2 महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन एनसीसीच्या त्या कॅडेट आहेत. तर काय आहे? संरक्षक कॅडेट म्हणून त्यांना पुरस्कार मिळाले तनुभान यांना. ठीक आहे. सन्मान संरक्षक कॅडेट बेस्ट कॅडेट म्हणून कार्यक्रम प्रजासत्ताक दिन संचालन नवी दिल्ली येथे मिळाला. पुरस्कार सुवर्ण पदक आणि बॅटन. महाविद्यालय फर्ग्युसन कॉलेज पुणे युनिट 2 महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन एनसीसीच्या त्या युनिटच्या कॅडेट होत्या. त्यांना सर्वोत्कृष्ट कॅडेट म्हणून पुरस्कार मिळाले. नाव लक्षात ठेवा तनु भान. 9वा प्रश्न. संशोधन व विकास खर्चात भारताचा कितवा क्रमांक लागतो? मित्रांनो प्रश्न विचारलाय 9वा प्रश्न. संशोधन आणि विकास खर्चात भारताचा क्रमांक कितवा लागतो? त्याचं उत्तर आहे 7वा क्रमांक लागतो. पुढे प्रश्न 10वा. आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 11वा प्रश्न. डिजिटल रुपया सुरू करणारी संस्था कोणती आहे? मित्रांनो डिजिटल रुपया सुरू करणारी संस्था आरबीआय आहे, लक्षात असू दे. नेक्स्ट क्वेश्चन 12वा. भारतातील पहिले काच संग्रहालय कोणत्या राज्यात उभारले जात आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात ते उभारले जात आहे. 13वा प्रश्न. चांग कॅन्डल मानवतावादी पुरस्कार 26 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर उत्तर आहे वैद्यकीय सेवेशी ते संबंधित आहे. पुढे 14वा प्रश्न. GII 25 अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो? जर उत्तर आहे WIPO यांच्याद्वारे हा अहवाल प्रसिद्ध केला जातो. 15वा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले ड्रोन क्लस्टर कोणत्या जिल्ह्यात आहे? पहिले ड्रोन क्लस्टर म्हटलं तर ते पुणे जिल्ह्यात आहे. आपण पाहतोय 15वा प्रश्न. 16वा प्रश्न मित्रांनो. देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब कोणत्या शहरात सुरू झाली? मित्रांनो प्रश्न काय विचारलाय की देशातील पहिली एआय लिव्हिंग लॅब कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? त्याचं उत्तर आहे मुंबईमध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. एआय लिव्हिंग लॅब शहर म्हटलं तर मुंबई आणि करार झाला कुठे? भारत मंडपम नवी दिल्लीमध्ये झालेला आहे. पुढे 17वा प्रश्न. ग्रामीण कृषी व सहकारासाठी साहित्य संमेलन कोठे झाले? म्हणजे ग्रामीण भाग कृषी आणि सहकारासाठी मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी झालं असा आपल्याला प्रश्न विचारलाय. त्याचं उत्तर आहे रत्नागिरीमध्ये झालेलं आहे. 18वा प्रश्न. भारत नेपाळ करार कोणत्या विषयाशी संबंधित आहे? भारत नेपाळ करार जर पाहायला गेला तर गुन्हेगारी प्रकरणाशी संबंधित आहे. सध्या लेटेस्ट करार लक्षात ठेवा. एखाद्या पोलीस भरती संबंधित हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. 19वा प्रश्न. केरळने स्वीकारलेले नवीन शहरी धोरण किती वर्षासाठी आहे? मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती 30-31 पर्यंत केरळ ऑलमोस्ट शहरी करणार आहे आणि 2050 पर्यंत केरळ 80% लोकसंख्या शहरी करणार आहे. आणि आणखी एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. केरळने स्वीकारलेले नवीन शहर धोरण किती वर्षासाठी आहे? तर ऑब्विसली 26 पाहायला गेलं 50 पर्यंत करायचं आहे, म्हणजे लॉजिकली पाहायला गेलं 25 वर्षापर्यंतचा तो करार करण्यात येणार आहे. आणि 20वा प्रश्न आपल्या सर्वांसाठी. एआय सिटी उभारण्याची घोषणा कोणत्या शहरासाठी झालेली आहे? तर उत्तर आहे याचा 20वा प्रश्नाचा तर बंगळुरू शहरासाठी घोषणा करण्यात आलेली आहे. आणि आजचा प्रश्न. बांगलादेशचे सध्याचे नवीन पंतप्रधान कोण आहे? नवीन पंतप्रधान कोण आहेत? ऑप्शन आहे मोहम्मद युनूस, तारिक रहमान, अब्दुल हमीद शेख हसीना. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचं उत्तर काय असू शकतं.
आणि मित्र आपण सर्वचे सर्व भाग पाहिलेले आहे आजच्या व्हिडिओचा. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.